सातत्याने गांधी जयंतीच्या दिवशी काँग्रेस इथे येतच असते, कारण महात्मा गांधींचं सर्वस्वी योगदान जे आहे ते काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचं अभिव्यक्त झालेलं आहे। त्यामुळे काँग्रेस म्हणजे गांधी आणि गांधी म्हणजे काँग्रेस हे असणारं आमचं नातं आहे आणि याचा जाज्वल्य अभिमान हा आम्हाला आहे। यावर्षी दसरा आणि 2 ऑक्टोबर ही एकाच दिवशी येत आहेत, हा एक चांगला योग आहे। आणि दसराच्या अनुषंगानं दसरा ज्या दिवशी असतो त्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देखील वर्धापन दिन असतो। आज संघाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्याच दिवशी 2 ऑक्टोबर आहे। याचा संकेत हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समजून घ्यावा आणि महात्मा गांधींना त्यांनी आत्मसात करावं, गांधींचा द्वेष त्यांनी त्यागावा, नथुराम गोडसेचं समर्थन त्यांनी त्यागावं आणि गांधींचा जो आध्यात्मिक संदेश आहे तो पुढच्या काळामध्ये संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सर्वदूर त्याचा प्रचार प्रसार करावा। त्यांचं संघटन हे नोंदणी झालेलं नाही, भारताचं संविधान त्यांना माहिती नाही। अलीकडच्या काळापर्यंत भारताचा तिरंगाही त्यांच्या रेशीमबागच्या मुख्य कार्यालयामध्ये हा फडकत नव्हता। आता संविधान नाही, गांधी राष्ट्रपिता असून त्यांची देखील तसबीर त्या ठिकाणी नाही। त्यामुळे त्यांनी या सर्व एकंदरीत जी 100 वर्षाची जी गोळाबेरीज आहे तो शिशुपाल जसा 100 भरण्याच्या अनुषंगाने आपण त्यांच्याकडे संदर्भ देतो, तशीच त्यांची शिशुपालचं जसं झालं होतं तशी 100 वर्ष पूर्ण झालेली आहे। त्यांना आमचा विनम्र अनुरोध आहे की त्यांनी तात्काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विसर्जित करावा, आपल्या संघटनेची नोंदणी करावी आणि गांधींच्या विचाराच्या अनुषंगानं संविधानाच्या विचाराच्या अनुषंगानं पुढची वाटचाल त्यांनी स्वीकारावी। ही आज दसऱ्याच्या निमित्तानं आमची सदिच्छा शुभेच्छा त्यांना आहे आणि संविधान त्यांना सप्रेम भेट दसऱ्याच्या देत असताना आणि ही विसर्जनाची मागणी ही त्यांच्यापर्यंत देण्याकरता अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत, उदय भानजी ते आलेले आहेत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ते देखील या ठिकाणी त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांचे इतर सहकारी हे त्या ठिकाणी RSSला भारताचं संविधान जे आहे हे देत असताना या आमच्या भावना ह्या त्यांच्यापर्यंत अत्यंत शांततेच्या मार्गाने आणि फारच हृदयपूर्वक ही हा आमचा अनुरोध आणि विनंती घेऊन ते त्या ठिकाणी जात आहे। त्यांना तुषारभाई गांधी यांनी आज सकाळी भारताचं संविधान दिलं, बापू कुठी या ठिकाणी येऊन त्यांनी प्रार्थना केली आणि आता भगतसिंगांचे जे भाचे आहेत त्यांच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद घेऊन ते रेशीमबाग याकडे कूच करत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।